नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये एक भाष्य केलं होतं आणि ते भाष्य असं होतं की हागवणे कुटुंबाच्या संदर्भामध्ये जी चौकशी सुरू आहे त्याबद्दल आम्हाला काही तक्रारी आल्यात आणि तपासावरती कुठेही परिणाम होईल अशा पद्धतीची कोण गोष्ट करत असेल तर त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू, आम्ही निर्णय घेतलेले आहेत. आणि काही मिनिटापूर्वी तो निर्णय आला की श्री जालिंदर सुपेकर यांची कारागृहाचे ते जे काही प्रमुख आहेत तिथून अवनत म्हणजे त्यांची पदावनती करून त्यांची जी स्टेप आहे त्याला खाली घेऊन त्यांना होमगार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आणि ही तशी खूप दुय्यम जागा आहे ज्या ठिकाणी सुपेकरांची बदली झाली. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे जे गृहमंत्री आहेत त्यांनी हा अतिशय योग्य निर्णय घेतला आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण याला उशीर झालाय. कारण उशीर कुठे झाला आहे तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बघा, प्रत्येक गोष्ट काही गृहमंत्र्याला माहिती असणार नाही, पण ही गोष्ट गृहमंत्र्याला माहिती होती. ती काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. पण ह्या हगवणे कुटुंबामध्ये किती पदर आहेत. मुळामध्ये मी जेव्हा भुकुम गावामध्ये गेलो आणि गावकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की यांच्याकडे बंदुका आहेत. कशाला लागतात बंदुका, असं काय कृती असतं. आणि नंतर मी आकडेवारीच काढली आणि लक्षात आलं की थोड्या नाही 6,871 बंदुका एकट्या पुण्यामध्ये वाटल्या. कशाला बीडला नावं ठेवायची, कशाला आणखी कुठल्या शहराला नावं ठेवायची. हे जे सो कॉल्ड संस्कृती जपणारं, जतन करणारं आणि ज्याला खूप मोठा ह्या सगळ्या गोष्टीची परंपरा असलेला जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे त्या जिल्ह्यात 6,871 बंदुका लागतात कशा. त्याहून महत्वाचं ह्या वाटल्या कोणी. आणि मग काही नावं यायला लागली. त्यात सुपेकरांचं पण नाव आलं, त्याच्यानंतर श्री अमिताभ गुप्तांचं नाव आलं. आणि आत्ताच मला सकाळी आज एनडीएच्या परेडला गेल्यानंतर काही पत्रकारांनी सांगितलं की श्री अमिताभ गुप्ता यांच्या काळामध्ये वारे माप बंदुकांची लायसन्स वाटली गेली. पण तो स्वतंत्र विषय आहे, जेव्हा चौकशी होईल तेव्हा होईल. आता हे जे बंदुकीचं प्रकरण आहे ना ते आज अजून त्याला नवीन टर्न मिळाला. पुणे मिरर ह्या वर्तमानपत्रानं अर्चना मोरे यांनी बातमी प्रकाशित केली. त्याच्यात असं लक्षात आलं की त्याला अंजली दमाने यांचाही संदर्भ त्यांनी दिलाय की सुपेकरांनी आपले भाचे म्हणजे हे हगवणे दोन बंधू यांना ज्या बंदुका दिल्या त्याच्यासाठी पुण्यातल्या त्यांच्या निवासी घराचा पत्ता खोटा होता आणि त्या खोट्या पत्त्यावरती यांनी त्याची शिफारस केली. म्हणजे मामाला, जे सख्खे मामा आहेत त्यांना माहिती आहे की आपले भाचे कुठे राहतात, ते भुकुम गावामध्ये राहतात. पत्ता दाखवला पुण्यातला आणि त्या खोट्या कागदपत्राच्या आधारावरती ह्या दोन बंधूंना बंदुका दिल्या. बट ते त्याच्याहून पुढचे त्यांनी गावामध्ये जाऊन ते कमरेला बंदुका लावून फिरायला सुरुवात केली, ज्याचा फोटोही व्हायरल झाला. आणि मग जेव्हा आम्ही हे प्रश्न विचारले की हे बंदुका यांना कशाला हव्यात, मग त्याची चौकशी सुरू झाली. त्यात तो निलेश चव्हाणचं प्रकरण घडलं की निलेश चव्हाणनी पण बंदुकीच्या जोरावरती कसपटे कुटुंबियांना धमकावला. आता ह्याच्यात 3 बंदुका होत्या. म्हणजे ह्या 6,871 पैकी ह्या 3 बंदुका अत्यंत ज्यांचा काहीही कुठल्याही गुन्हेगारी जगताशी संबंध नाहीये अशा माणसाकडे असलेल्या ह्या 3 बंदुका. त्या बंदुकाची चौकशी करता करता हे प्रकरण सुपेकर यांच्यापर्यंत आलं. आणि मग काल त्यांच्याकडच्या 3 पदाचा कार्यभार काढून घेतला. आणि तेव्हा सरकारने काय म्हटलं की सुपेकर हे एका वरिष्ठ पदावरती आहेत, ते खालच्या 3 कनिष्ठ पदाचं काम बघतात, हे काही बरोबर नाही. आणि म्हणून सुपेकराकडच्या 3 कनिष्ठ पदाचा चार्ज काढून तो त्याच कनिष्ठ पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तो देऊन टाकला. वंडरफुल कार्यवाही झाली. पण आज तेच वरिष्ठ पद हे अवनत केलं सरकारने आणि त्या अवनत पदावरती पद अवनती करून त्यांची होमगार्डकडं त्यांची नियुक्ती केली. म्हणजे काय तर सरकारने सुपेकरांवरती कारवाई केली, कार्यवाही झाली आणि आज कारवाई केली. याचा दुसरा अर्थ असा की सरकारला हगवणे कुटुंबाच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी जालिंदर सुपेकर यांनी काही ना काहीतरी भूमिका बजावली ह्याबद्दलची माहिती मिळालेली आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हे वाक्य वापरलं नसतं की अशी आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे आणि पुढे तपासावरती कुठेही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही काही निर्णय घेतले. आता खरं तर गृह विभागाने हे जाहीर करायला हवं की जे कसपटे कुटुंबाचं मत आहे की ह्या प्रकरणामध्ये जी आत्महत्याची केस दाखल झाली त्या प्रकरणात पहिली 7 दिवस आणि माध्यमाचं नेहमी टीका लोक करतात, त्याला काय गोदी मीडिया वगैरे असं म्हणतात. मी नेहमी सांगितलेलं आहे की माध्यमं ही अत्यंत जबाबदारीने, सगळीच म्हणणार नाही, जबाबदारीने वार्तांकन करतात आणि सरकार कोणाचंही असो प्रश्न विचारतात. हगवणे कुटुंबीय असेल किंवा संतोष देशमुखाचं प्रकरण असेल किंवा ह्या सगळ्या प्रकरणातला माझा वैयक्तिक सहभाग तुम्ही बघतच आहात किंवा
लवासाचं प्रकरण असेल, सरकारला प्रश्न विचारले गेलेत. हगवणे प्रकरणामध्ये तर केवळ आणि केवळ माध्यमांनी दबाव आणल्यामुळे ही सगळी कारवाई इथपर्यंत आलेली आहे असं मी मानतो. अन्यथा ह्याच हगवणेच्या केसमध्ये बघा, राजकीय नेते सहभागी, बंदुका देणारे सहभागी, प्रशासन सहभागी. एवढंच नाही तर ज्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती टीका केली म्हणून त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना झोंबलं, त्यांनी हे माहिती असून की हुंडा देणं हा कायद्याने गुन्हा आहे तरी त्यांनी ती चावी दिली की नाही. म्हणजे इतकी सगळी गोष्ट ह्या निमित्ताने सामोरे आली आणि आज बिचारी वैष्णवी आपल्या थायात नाही. तिच्या कॅरेक्टरचं असिस्टिनेशन पण करून झालं, इतका लो लेवल आहे. आणि अशा प्रकरणामध्ये आता जालिंदर सुपेकर यांच्यावरती कारवाई झाली. पण हे प्रकरण इथे थांबायला नको आहे. श्री राजू शेट्टी यांनी NDTVला जी मुलाखत दिली त्याच्यात सांगितलं की मी 2 महिन्यापूर्वीच जालिंदर सुपेकर यांनी जो कथितरित्या कारागृहातल्या कैद्यांना जे साहित्य पुरवलं, म्हणजे कैदी कोण आहेत बघा, आयुष्यामध्ये एक असा क्षण येतो ज्या क्षणामध्ये तुमचा विवेक हरवतो आणि त्या हरवलेल्या विवेकामुळे तुम्ही अशी कृती करता. मी ह्या हॅबिच्युअल ऑफेंडर जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण मी जेव्हा जेलची स्टोरी केली ती खूप गाजलेली, मिलियन्समध्ये लोकांनी बघितलेली आहे की इनसाइड जेल नावाची स्टोरी, तेव्हा मी स्वतः मला त्या छोट्या छोट्या बछड्यांना बघून खूप वाईट वाटलं होतं. आयुष्यामध्ये असा एक प्रसंग येतो आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचा विवेक हरवता आणि गुन्हा घडतो आणि त्यानंतर तुम्हाला शिक्षा होते. तर अशा कैद्यांना की जे मेलेले आहेत मानसिकदृष्ट्या, त्यांना पश्चाताप होतोय, अशा कैद्यांना जे साहित्य पुरवलं, कुठलं साहित्य, फरसाण, बदाम, काजू, मिरच्या, भाज्या, अंडरवेअर्स, हे बाजारातनं आम्ही A1 दर्जाचे खरेदी केले असं ह्या महाभागाने दाखवलं. हे इंटरनल चौकशीतनं आलंय. त्याच्यासाठी काय केलं त्यांनी की जागोजागी जे वेंडर्स पुरवठा करायचे त्यांना बाजूला केलं आणि कुणीतरी एक जळगावचाच व्यक्ती आणून बसवला, त्याच्या नावावरती ते टेंडर दिलं आणि जेव्हा राजू शेट्टींनी बाजारातले दर, झालेला पुरवठा ह्याच्यातली तफावत काढली तर थोडा नाही हो, 120 कोटी रुपयाचा घोटाळा तिथे उघडकीस आला. आणि तो आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावरती झाला, अमिताभ गुप्ता यांच्यावरती झाला. पुण्यात प्रेस कॉन्फरन्स राजू शेट्टी यांनी केली आणि नंतर त्याचा आकडा राजू शेट्टींनी आणि अंजली दमानी यांनी सांगितला तो 500 कोटीचा आहे. आता या प्रकरणामध्ये की ज्या प्रकरणामध्ये अत्यंत खराब अशी मिरची या जेवणासाठी या कैद्यांच्या दिली, कडवट, कुचके, काजू, बदाम आणि अनेक गोष्टी, चप्पल, पायात घालायची चप्पल फाटक्या दिल्या, जे ब्रँड बाजारात 200-250 रुपयाला सुद्धा मिळत नाही, त्याचे 1200-1300 रुपये किमती लावल्यात काही वस्तूंच्या. तुरडाळ, मसूर डाळ, गहू, प्रचंड तफावत आहे. हे ज्या कैद्यांना ते द्यायचं साहित्य होतं त्यातलं तर राजू शेट्टी यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे जाऊन, ते प्रत्यक्षात भेटले नाहीत असं मला राजू शेट्टींनी सांगितलं, पण राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना प्रत्यक्ष भेटून, राज्याचे जे गृहसचिव आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून ह्या 2 दुकलींच्या, अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या ह्या कथित घोटाळ्याचे, कारण हे दोघंही या क्षणाला निर्दोष आहेत, जोपर्यंत तो गुन्हा खरोखर त्यांच्या चौकशीतनं येत नाही तोपर्यंत ते निर्दोष आहेत. आणि जालिंदर सुपेकरांनी तर राजू शेट्टींनी सांगितलं, त्यांना 40 फोन केले सुपेकरांनी की ह्या प्रकरणामध्ये तुम्ही फार बोलू नका. नंतर डेफिमेशनची नोटीस पाठवली तर ती राजू शेट्टींनी अशी फेकून टाकली. ते उलट त्यांच्या वकिलाला असं म्हणाले की अशा नोटिसा पाठवून तुम्ही तुमचे 100 रुपये कशाला वाया घालवले नोटीस पाठवण्यासाठी. म्हणजे राजू शेट्टीकडे एवढे त्याचे पुरावे आहेत. प्रश्न हा आहे की केवळ जालिंदर सुपेकर यांचं पद अवनत करून त्यांची बदली करून चालणार नाही. खरोखरच हा 500 कोटी रुपयाचा घोटाळा जो कैद्यांच्या जे मानसिकदृष्ट्या मेलेले त्यांच्याच देहावरचा टाळू खाण्याचा हा जो प्रकार आहे ना, त्याच्याबद्दल कारवाई व्हायला हवी. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य माध्यमं अत्यंत बारकाईने ह्या सगळ्या प्रकरणात बघतायत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसतंय ती माध्यमाची ताकद. सुपेकरांची बदली झाली पद अवनत करून. थांबूया.